काही वेळास आपल्याला असं जाणवतं की समोरचा व्यक्ती हा एकदम शांत झालाय, तो बोलतच नाहीये, असे डोळे रोखून बघतोय किंवा अशी तोंडाची हालचाल करतो किंवा अशी हाताची हालचाल करतोय. आपण जे बोलतोय त्याला ते कळत नाही. त्याच वेळेस काय वेळ त्याचा एखादा हात फक्त असा वाकडा होतो आणि 30 सेकंद ते 1 मिनिटामध्ये, जास्तीत जास्त 2 मिनिटामध्ये ती व्यक्ती पूर्णतः नॉर्मल होते. त्यावेळेस त्या व्यक्तीला काय घडलं हे कळत नाही. याला आपण हायपोमोटर सीझर, जे की आपल्या मेंदूचा जो टेम्पोरल लोब आहे त्याच्यापासून येतं, त्याला आपण टेम्पोरल लोब सीझर असं म्हणतो. बऱ्याच वेळेस हे जे छोटे फिट्स आहेत ह्या मिस होतात किंवा बऱ्याच वेळेस लोकांच्या लक्षात येत नाही. जेव्हा त्या व्यक्तीला मोठी फिट येते, म्हणजे जेव्हा ते हातपाय वाकडे करतो, त्याच वेळेस त्याला ते तसं होतं. सामान्यतः या लोकांना टेम्पोरल इपिलेप्सीमध्ये फिट्स या 13-14 वर्षानंतर चालू होतात. महिन्यातून एकदा किंवा दोनदा फिट्स येतात आणि मोठ्या फिट्स शक्यतो येत नाही. काही वेळेस काही लोकांमध्ये लहानपणी वयाच्या 5 वर्षापूर्वी तापामध्ये फिट आलेली असते आणि नंतर त्यांना या प्रकारच्या फिट्स चालू होतात. जेव्हा आपण त्यांचा MRI करतो तेव्हा MRI मधील मेजियल टेम्पोरल स्क्लेरोसिस म्हणजेच MTS असे दिसून येते. ही फिट जर महिन्यातून 1 किंवा 2 वेळा येत असेल, 2 औषधांना प्रतिसाद देत नसेल, तर सर्जरीने पूर्णपणे बरी होऊ शकते.